मुंबईतल्याच मतदारसंघाकडे वळूयात। आता वांद्रे पूर्व मतदारसंघात इकडे ठाकरे गटाच्या उमेदवाराचं पारडं मात्र आता जड दिसतंय आणि त्यामुळे संभाव्य आमदार कोण असणार, ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात। कोण असेल संभाव्य आमदार? तर वांद्रे पूर्व मतदारसंघातली लढत अत्यंत चुरस अशी झाली आणि ठाकरेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेची लढत मानली जाते। पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये उतरलेले वरुण सरदेसाई इथं संभाव्य आमदार आपल्याला बघायला मिळतात। त्यांच्या विरोधामध्ये माजी आमदार झीशान सिद्दीकी, ते विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे झीशान सिद्दीकी, मात्र त्यांना कुठेतरी बॅकफूटवर जाताना बघायला मिळतो आणि इकडे वरुण सरदेसाई ठाकरे गटाचं पारडं आपल्याला जड झालेलं बघायला मिळतंय। अगदी आणि मातोश्रीच्या अंगणातला हा सगळा वॉर्ड आहे वांद्रे पूर्व आणि तिथंच ठाकरेंना वरुण सरदेसाईंच्या रूपाने आमदार मिळेल अशी संभाव्यता आहे। त्यामुळेच याला नेमकी कारणं काय आहेत ते देखील समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी सचिन गाड या संदर्भात सांगतील। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झीशान सिद्दीकी यांचा अवघ्या 5,500 मतांनी विजय झाला होता आणि त्याला अनेक कारणे कारणीभूत आहेत। त्यामध्ये तृप्ती सावंत हे देखील एक कारण आहे। तृप्ती सावंत तेव्हा अपक्ष म्हणून उभ्या होत्या आणि त्यांनी तब्बल 25,500 मतं घेतली होती। एवढंच नव्हे तर AIMIMच्या आणि मनसेच्या उमेदवारांनी जवळपास 10.5 ते 12,500 प्रत्येकी मतं घेतली होती आणि त्यामुळे 5,500 मतांनी झीशान सिद्दीकी यांचा विजय झाला होता। मात्र 2019 ची परिस्थिती आता नाहीये। आता MIMचा या संपूर्ण परिसरामध्ये तेवढा जोर नाहीये। एवढंच नव्हे तर मनसेच्या तृप्ती सावंत या 2019 पेक्षा जास्त मतं घेण्याची देखील शक्यता नाहीये। त्यामुळे या संपूर्ण परिसरातून वरुण सरदेसाई यांचा विजय हा निश्चित मानला जातोय। काहीच महिन्यांपूर्वी याच परिसरामध्ये झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यामुळे झीशान सिद्दीकी यांच्याबद्दल सहानुभूती असण्याची शक्यता आहे। मात्र असं असलं तरी या संपूर्ण परिसरातील मराठी टक्का आणि मुस्लिम मतदारांचं ठाकरे गटाकडे असलेलं झुकतं माप बघता या संपूर्ण मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांचाच विजय होईल अशी शक्यता वर्तवली जाते।